श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण शिवणार आहोत स्वामींना छोटेसे वस्त्र। ज्यांच्याकडे अगदी छोट्या मूर्त्या आहेत त्यांनी कसं शिवायचं मी ते तुम्हाला सांगणार आहे आज। आणि अगदी सोपं आहे, काहीही अवघड नाही। मूर्ती फक्त 2 इंचाची आहे स्वामींची आणि मुकुट आपलं होणार आहे फक्त अर्धा इंचाचं। आणि ज्यांच्याकडे मोठ्या मूर्त्या आहेत त्यांनाही खूप जमू शकतं, कारण खूप सोपं आहे। थोडीशी मोठी लेस घ्यायची फक्त एवढंच आहे। मी खूप छोटी घेतली आहे आणि 5 इंच घेतलेली आहे लांबीला आणि थोडी फोल्ड करून घेतलेली आहे रुंद जास्त असल्यामुळे। तर स्वामींच्या पाठीवरती टाकून बघायची आणि समोरून स्टिच करायचं आहे आपल्याला। रुंदीला 2 इंच घेतली आहे मी आणि लांबीला 5 इंच। तर आपण मेजरमेंट करून घ्यायचं आणि कट करून घ्यायची, समोरून स्टिच करून घ्यायचं आहे तिथं आणि लेस लावायची आहे आपल्याला चारी बाजूंनी। छोटी मूर्ती असल्यामुळे आपल्याला दुकानात वस्त्र मिळतच नाही, त्याच्यामुळे असं वाटतं आपल्याला स्वामींच्या मूर्तीला काहीतरी पाहिजे, असं थोडंसं छान दिसायसाठी नवीन वस्त्र। असं आपल्याला पण रोज उत्साह वाटतो की बदलावा स्वामींचे कपडे, रोज मुकुट बदलायचं असतं। मग आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आणि तुम्ही लेस आणू शकतात। लेस काय फक्त 2 इंचाची लेस लागते छोट्या मूर्तीला, जास्त मोठी लागत नाही आणि खूप स्वस्त 5 रुपयातच लेस येऊन जाईल। मी तर म्हणते 5 ते 10 रुपयात, अर्धा मीटरपेक्षाही कमी। आपण त्याच्यामध्ये 4-5 वस्त्र शिवू शकतो अर्धा मीटर लेसमध्ये। तिथे समोरून स्टिच करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडनी लेस लावायची आहे। तिथे मी मार्किंग करून घेतलं आहे समोरून 1 ते 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं। स्टिच करून घ्यायचं समोरून। आणि मोठ्या मूर्तीला तर खूपच छान वस्त्र करता येतं, कारण छोट्या मूर्तीला थोडंसं अवघड असतं करायला। मोठी मूर्ती जेवढी मोठी असेल तेवढं वस्त्र छान बनतं। आणि आपण लेस लावून घ्यायची आहे खालून। आपण घालून बघायचं पहिले। आणि आपण कडाकडाने पूर्ण लेस लावून घ्यायची आहे। याच्यावर वर्क होतं ह्या कपड्यावरती, लेसवरती, म्हणून मी लेस कमी लावली आहे, फक्त समोरून लावलेली आहे। तुम्ही गोल अशी लेसला पूर्ण लावू शकता आणि समोरूनही लावू शकता। तुम्ही सुई दोऱ्यानेही घरच्या घरी शिवू शकतात, खूप सोपं आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतं। मूर्ती एकदम सुंदर दिसते वस्त्र घातल्यानंतर। आपण लेस लावून झाल्यानंतर ती कट करून घेतली आणि मग तुम्ही बघू शकता घालून। किती छान दिसत आहे। पण छोटी मूर्ती असल्यामुळे थोडंसं मुकुट बनवायला थोडंसं खूप अवघड आहे। थोडंसं नरम कपडा पाहिजे। ही लेस खूप जाड होती, तर मी थोडीशी फोल्ड करून घेतली मुकुट बनवायसाठी। आणि तिथं 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, कारण डोक्यातून घुसणार नाही अर्धा इंच बनवली तर। थोडंसं मुकुटचा शेप द्यायचा आहे। शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला।
आता आपण कडाकडाचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे, मुकुटचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्याला फोल्ड करायला खूप अवघड होऊन जातं कारण लेस खूप जाड होती. तुम्ही लेसच नाही तर इतर कपड्याचंही करू शकता. आपल्याकडे ब्लाऊज पीसचा कपडा असतो उरलेला. तुम्ही जर ब्लाऊज शिवत असाल तर कोऱ्या कपड्यांचे खूप उरलेले असतात, तर त्याला अगदी छोटंसंच लागतं. तुम्ही मोठी असेल तर मोठं माप घ्यायचं, छोटी असेल तर छोटं माप घ्यायचं आहे. कारण छोटीला फक्त 5 इंच लांबी लागते आणि 2 इंच रुंदी लागते छोट्या वस्त्र करायला. तर हे मुकुट अगदी छोटंसं झालं होतं. मी परत दुसरं केलं तयार करून, कारण ते डोक्यात जात नव्हतं व्यवस्थित. थोडा नरम कपडा असला का व्यवस्थित बसतं ते. हे थोडं जाड होतं, लेस खूपच जाड होती, पण त्याच्यावरती वर्क होतं ते एकदम सुंदर आणि उठून दिसायचं. आणि दुकानात खूप असे लेस भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्ही कोणतीही आणू शकतात. कारण कपड्यापेक्षा लेस अगदी सोपी असते शिवायला आणि कपड्याचंही अगदी सोपंच आहे. मी अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघा. मी पहिले घालून बघते. कडाकडाचा जे कपडा होता एक्स्ट्रा तो कट करून घेतला, म्हणजे डोक्यात व्यवस्थित घुसेल ते. मी पहिले असं ट्रायंगलचा करून बघितला, पण तो इतका छान वाटत नव्हता. परत मी दुसरा शिवलेला आहे, तो तुम्ही बघा आता. आणि त्याला फोल्ड करायला पण आपण खिळा वगैरे तुमच्याकडे जी टोकदार वस्तू आहे ती तुम्ही फोल्ड करू शकतात, कारण ते हाताने जमतच नाही फोल्ड करायला. खूप छोटंसं आहे मुकुट, एकदम छोटंसं. तुम्ही बघा किती छोटं आहे ते. खूप छोटंसं झालं होतं. मी परत ते चेंज करून परत दुसरं केलेलं आहे. थोडासा आकार वेगळा घेतलेला आहे मी त्याचा. ते बसत नव्हतं, निघून जायचं, त्याच्यामुळे मी परत दुसरं केलं. तुम्ही बघू शकता, हे बघा मी दुसरं केलेलं आहे. आणि ही जी माळ आहे ती पण मी घरीच केलेली आहे. मी देवांना सगळे वस्त्र बाळकृष्णाला पण घरीच करते. किती सुंदर दिसते बघा मूर्ती. माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.